नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण वेगळ्या प्रकाराने दडपे पोहे तयार करूया. 2 वाट्या खोवलेले ओले खोबरे घेतले आहे. एका काकडीचा कीस घेतला आहे. या तसराड्यामध्ये हा काकडीचा कीस आणि खोवलेले ओले खोबरे घालूया. आता आपण फोडणी तयार करूया. कढईमध्ये थोडेसे तेल घालूया. फोडणी करताना नेहमी जाड तळाची कढईच घ्या. आज मी वापरलेली कढई अगदी पातळ आहे, त्यामुळे मी मंद आचेवर ही फोडणी तयार करत आहे. 1 चमचाभर मोहरी घातली आहे. मोहरी आता चांगली तडतडत आहे. यामध्ये 1 चमचाभर जिरे घातलं आहे. अर्धी वाटी शेंगदाणे आपण या फोडणीमध्ये चांगले परतूया. थोडीशी कडीलिंबाची पाने घालूया. कढई पातळ असल्यामुळे हे शेंगदाणे परतून घेतल्याबरोबर मी लगेच गॅसची फ्लेम बंद केली. 2 सुक्या मिरच्यांचे तुकडे घातले आहेत. 1 चमचाभर हळद घालूया. आता आपली फोडणी तयार आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत. त्या या भांड्यामध्ये घालूया. अर्ध्या लिंबाचा रस घालते. आता आपण तयार केलेली फोडणी या खोबऱ्यावर घालूया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे साखर घालूया. आता हे सगळे जिन्नस सरमिसळ करूया. आज हे पोहे मी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करत आहे. हे पोहे चवीला मस्तच लागतात. हे बघा, मी हे सगळे जिन्नस एकसारखे मिसळले आहेत. आता या मिश्रणामध्ये मावेल इतके पातळ पोहे घालूया. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हा चिरलेला कांदा सुद्धा या पोह्यामध्ये घालूया आणि हे पोहे पुन्हा चांगले मिसळूया. हे पोहे पटकन असे तयार करता येतात. या पोह्यांवर चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.